बीड शहरातील परळी तालुक्यात 8 दिवसांच्या कालावधीत पुन्हा परळी शहरातील कोयता गँगचा एकनाथरावजी शिंदे शिवसेना गटाचे शिवाजी शिंदे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्लेखोर फरार। परळी शहरात दिवसाढवळ्या झालेल्या कोयत्या हल्ल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडालेली आहे। एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी शिवाजी शिंदे यांच्यावर मोंढा परिसरातील एका हॉटेलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केलाय। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी शिंदे हे आपल्या पत्नीसोबत हॉटेलमध्ये बसले असताना अचानक काही अज्ञात हल्लेखोर तेथे आले। हल्लेखोरांनी कोणतीही चर्चा न करता थेट धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली। या हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी झाले असून उपस्थित नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली आहे। या घटनेनंतर जखमी अवस्थेत शिवाजी शिंदे यांना तातडीने उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई येथे हलवण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर मोंढा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही व्यापाऱ्यांनी खबरदारी म्हणून काही काळ दुकाने बंद ठेवली। या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। नेमक्या कारणाचा अद्याप उलगडा झाला नसला तरी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यापारी आणि जनतेचे लक्ष पोलीस अधीक्षक ध्वनीत कुमावंत यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील होत असलेला क्राईम कमी होण्याऐवजी रिपीट। बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यापारी आणि जनतेचे लक्ष पोलीस अधीक्षक ध्वनीत कुमावंत यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील होत असलेला क्राईम कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे सामान्य जनतेत घबराटीचं वातावरण वाढलेलं आहे। मी महाराष्ट्र सत्यवादी 77 सोबत। आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बातमीसाठी संपर्क करा।